नमस्कार सर्वांचे, सत्यम मुंडे टेक्निकल सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या ICICI बँकेचे जे बँक स्टेटमेंट आहे ते आपण नेट बँकिंगमधून कसे डाउनलोड करायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर माझे चॅनल सत्यम मुंडे टेक्निकल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊया आपण. चला तर आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर कम्प्युटरमध्ये आपल्या कम्प्युटरमधील गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स जे तुमच्याकडे ब्राउझर असेल ते ब्राउझर ओपन करायचं. ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, आपल्याला काय पाहायचं आहे, ICICI बँकेचं नेट स्टेटमेंट डाउनलोड करायचं आहे. त्यामुळे आपल्याला इथं काय सर्च करावं लागेल, ICICI बँकेचं लॉग इन अगोदर करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर आपल्याला स्टेटमेंट डाउनलोड करता येईल. तर इथं टाका, इथं सर्च करावं लागेल ICICI बँक लॉग इन. जसं तुम्ही टाकून सर्च कराल, सर्च केल्यानंतर सुरुवातीला जे पहिली लिंक दिसेल तुम्हाला तुमच्या सर्च झालेल्या याच्यामध्ये, त्यावरती काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल. हे पहा, क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेते, नेट थोडं स्लो चालतंय. हे पाहू शकताय तुम्ही, तुमच्या समोर स्क्रीन ओपन होत आहे. हे पहा, तुम्ही उजव्या बाजूला इथं एक तुम्हाला काय दिसतंय, लॉग इन नावाचं ऑप्शन दिसतंय. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं बँकेत लॉग इन ओपन करायचं, त्यासाठी इथं लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. हे पाहू शकता इथं तुम्ही. तर चला यावर क्लिक करू आपण. हे पहा, लॉग इन वरती आपण क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग होत आहे. तर नेट बँकिंग मधून आपण स्टेटमेंट डाउनलोड करू शकतो विदाउट बँकेत न जाता. कारण आता मार्च एंडमुळे किंवा मंथली जर तुम्हाला व्यवहार चेक करायचे असतील तर बँकेत न जाता तुम्ही घर बसल्या तुमच्या बँकेचं स्टेटमेंट चेक करू शकता. हे पाहू शकता तुमच्या समोर लॉग इन पेज ओपन झालेला आहे. इथं पाहू शकता तुम्हाला काय काय दिसतंय. इथे युजर ID आणि पासवर्ड. तुमचा युजर ID आणि पासवर्ड जो आहे तुम्हाला इथं काय करावं लागेल, प्रोव्हाइड करावं लागेल, युजर ID आणि पासवर्ड. तर चला आपण आपला जो युजर ID आणि पासवर्ड आहे तो इथं इन्सर्ट करूया. युजर ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागणार आहे. तर चला आपण यावरती क्लिक करूया. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर सर्च होत आहे. हे पहा, सर्च होत आहे, ओपन होत आहे लॉग इन आपलं. हे पाहू शकता तुम्ही, तुमचं जे लॉग इन आहे ते तुमच्या समोर ओपन झालेलं असेल. असे लॉग इन तुमच्या समोर ओपन झालेलं दिसेल तर तुम्हाला इथं ओव्हरव्ह्यू मध्ये जाऊन काय करू शकता, तुम्ही इथं माय व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. माय व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता, ही तुमच्या समोर जी स्क्रीन आहे. तुम्ही काय करू शकता, तर आपल्याला काय करायचं आहे, बँक स्टेटमेंट पाहायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला बँक अकाउंट या ऑप्शन मध्ये तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल ई स्टेटमेंट नावाचं. बँक अकाउंट या टॅब मध्ये गेल्यानंतर ई स्टेटमेंट नावाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुमच्या समोर एक नवीन स्क्रीन आलेली असेल. या स्क्रीन मध्ये पाहू शकता तुम्ही इथं विचारत आहे, जर मंथ वाईज जर तुम्हाला हे करायचं असेल स्टेटमेंट तर तुम्ही इथून चेक करू शकता, किंवा जर डिटेल मध्ये तुम्हाला जर स्टेटमेंट पाहिजे असेल किंवा डेट टाकून जर पाहायचं असेल स्टेटमेंट, तर डेट वाईज समजा आता तुम्हाला ॲन्युअल पाहिजे असेल एप्रिल 22 to 31 मार्च पर्यंत जर पाहिजे असेल 2023 पर्यंत, तर तुम्ही काय करू शकता, व्ह्यू डिटेल स्टेटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. हे पहा, त्यावरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू डिटेल स्टेटमेंट वर क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुम्हाला इथं काय आलेला असेल, तुमचा अकाउंट नंबर आलेला असेल, खाली ट्रान्झॅक्शन डेट फ्रॉम म्हणजे कधीपासून आणि टू म्हणजे कधीपर्यंत. तर आपण काय करूयात, आता इथं डेट रेंज घेऊयात.
कधीपासून कधीपर्यंत, तर आता मे 2023 सुरू आहे, तर आपण 1 मे पासून घेऊ, 1/5 ते 23/5 पर्यंत घेऊ आणि याला काय म्हणू, व्ह्यू डिटेल स्टेटमेंट यावरती काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल तुम्हाला डेट टाकल्यानंतर. हे पहा, व्ह्यू डिटेल स्टेटमेंट वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली जे स्टेटमेंट तुमचं बँकेचं असेल ते तुम्हाला शो झालेलं असेल. हे पहा, शो झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, स्टेटमेंट डाउनलोड करायचंय. ते कसं होईल डाउनलोड ते आपल्याला पाहावं लागेल. हे पहा, खाली हे जे स्टेटमेंट दिसतंय तुम्हाला, स्क्रोल करून खाली यायचं. खाली आल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही 10 जे व्यवहार केलेले आहेत तुम्ही ते दिसतील तुम्हाला इथे. तर त्यासाठी डाउनलोड करण्यासाठी इथे पहा, डाउनलोड डिटेल्स ॲज हे ऑप्शन आलेलं आहे. तर तुम्हाला कशामध्ये डाउनलोड करायचंय, पीडीएफ मध्ये जर डाउनलोड करायचं असेल तर इथं पीडीएफ घ्यायचं. पीडीएफ फाईल सिलेक्ट केल्यानंतर इथं काय करायचं, ओके केल्यानंतर हे पाहू शकता तुमच्या जे बँक स्टेटमेंट आहे ते पीडीएफ मध्ये डाउनलोड झालेलं आहे. आता बऱ्याच वेळेस जर ऑडिट असेल तर तुम्हाला एक्सेल मध्ये सुद्धा स्टेटमेंट द्यावं लागतं. तर एक्सेल मध्ये सुद्धा डाउनलोड करायचं असेल तर सर्व प्रोसेस सेमच आहे इथपर्यंत. फक्त इथं डाउनलोड डिटेल्स ॲज मध्ये काय करायचं, XLS फाईल वरती क्लिक करायचं. हे पाहू शकता इथं काय आलेलं आहे, आता XLS फाईल इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं काय करायचं, ओके वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचं जे स्टेटमेंट आहे बँक स्टेटमेंट ते तुम्हाला एक्सेल मध्ये सुद्धा मिळालेलं दिसून जाईल तुम्हाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला अवश्य समजलेला असेल. आशा करतो की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.